सातत्याने फोन करतोय। बीएसटीच्या लाईट सातत्याने ह्या विभागात जातात, 2-2, 4-4 तास त्या विभागात जातात। हे गेली 6 महिने कंटिन्यू चाललेलं आहे आणि ज्यांनी ते ऍडिशनल लोड येण्यासाठी मोठमोठ्या वायर करून शिफ्टिंग केलेलं आहे, ते जवळजवळ 2 ते 4 वर्ष झाले वायर तशाच आहेत। ते जमिनीच्या लगत असल्यामुळे तिथे कुठला तरी धोका निर्माण होऊ शकतो भविष्यात। तर ते विनंती आहे। दुसरा एक विनंती अशी की डीआरपी धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे साहेब, त्यासाठी तिथे अनधिकृत बांधकाम चालू असेल तर बीएमसी ला कंप्लेंट केल्यानंतर बीएमसी सांगते की डीआरपी कडे जा। डीआरपी ने एकाच दुसरा म्हणजे कल्याणकर साहेबांच्या अगोदर जे डीआरपी चे आयुक्त होते त्यांच्याकडे मी एकाची अनधिकृत बांधकामाची मी ती परवानगी, तर मी आयुक्तांना आमच्या जी नॉटच्या आयुक्तांना सांगितलं की बाबा एकाला जर तो नाही असेल तर दुसऱ्याला सुद्धा तेच नाही। आयुक्त म्हणताना आम्हाला सेपरेट ऑर्डर पाहिजे डीआरपी ची। तर कल्याणकर साहेबांना विनंती करतो की तुम्ही जी नॉटच्या आयुक्तांना एक लेटर द्या, सहाय्यक आयुक्तांना, की असा कधी अनधिकृत बांधकाम सुरू असेल तर त्वरित तिथे आपण कारवाई करूया बीएमसीच्या माध्यमातून। कारण आपल्या डीआरपी कडे लेबर किंवा ऑफिसर शॉर्टेज असल्यामुळे ती कारवाई वर्षभर झाली तरी होणार नाही। तर त्यावेळी तुम्ही तिथे विनंती करा। दुसरा कल्याणकर साहेब, जे पूर्वी 7 माळ्याची एसआरएची स्कीम जी आपली होती, मला वाटते 95, 96, 97, 98 च्या दरम्यान, त्या 20,000 रुपये आपण त्यांच्या बिल्डरकांना कॉर्पस फंड घेतो। आज त्या आमच्या इथे उंची झालेली आहे, जवळ 20, 30, 25 माळ्याची उंची झालेली आहे। परंतु जो जुना कॉर्पस फंड होता 20,000, त्याप्रमाणे त्यांनी डिपॉझिट आज 40,000 घेतलं तरी 40,000 वरती महिन्याचा व्याज किती येतो साहेब? त्यामुळे तुम्हाला विनंती करतोय की ज्याची उंची जास्त असेल त्याप्रमाणे त्या बिल्डरकांना त्यांचा डिपॉझिट घ्या, जेणेकरून आज तुम्हाला परिस्थिती म्हणजे मी नेहमी तुमच्याकडे येतो की लिफ्ट बंद, आज सुद्धा मी आमच्या इथे 1 नंबर बिल्डिंग आहे साई सुंदर, त्याच्या दोन्ही लिफ्ट बंद झाले साहेब। 20 माळ्याची 22 माळ्याची बिल्डिंग आहे, लोकच वरती जाणार कशी मला सांगा? पाण्याचा पंप बंद आहे, त्यासाठी जर कॉर्पस पण चांगल्या पद्धतीने दिला तर त्याच्यासाठी त्या रहिवाशांना चांगला दिलासा होईल। आणि दुसरा आणि महत्वाचा साहेब 2 दिवस गाजत असलेला प्रकरण म्हणजे निधीचा। माजी आमदार, आमच्या विभागातील माजी आमदार डायरेक्ट म्हणतात की आम्हाला साहेब तुमच्या नावाची दादागिरी जास्त चालते आमच्या विभागामध्ये। तर तुम्हाला विनंती आहे की दादागिरीला तुम्हाला, आम्ही दादागिरी मधूनच आलो नाही, त्यामुळे दादागिरीमुळे आम्ही काय एवढं होत नाही, परंतु तुमच्या नावाची खूप बीएमसी अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना जास्त नावं तुमची सांगतात तिथे। आणि त्यांनी तर भर सभेतच सांगितलेलं आहे साहेब की आम्हाला 20 कोटी मिळतात आणि जो सध्याचा आमदार आहे त्यांना 2 कोटी सुद्धा मिळत नाही साहेब। माझे मी लेटर दाखवतो, जवळजवळ 50 ते 60 लेटर मी कलेक्टर पासून तुमच्यापासून सगळ्या मंत्री महोदय सगळ्यांकडे लिहिलेलं, परंतु निधी मिळत नाही आमची शोकांतिक आहे। परंतु बिंदास आमदार बोलतात आणि आमदार बोलतात की 20 कोटी आम्हाला साहेब तुमचं नाव घेऊन सांगतात की माझे आमदार की 20 कोटी मिळतो साहेब। 20 कोटी निधी मिळायला हरकत नाही, तुम्ही दिल्याबद्दल त्याबद्दल साहेब। परंतु मागील सुद्धा जसं जामसुरकर साहेबांनी सांगितलं त्या संदर्भात मी स्वतः लेटर बीएमसी ला लेटर लिहिणारा सगळ्या ज्या ठिकाणावर निधी येतो तिथे फक्त कागदावरती निधी आलेला आहे। मागे सुद्धा तुम्ही भरपूर निधी दिलेला आमच्या माजी आमदारांना, परंतु तो काम पूर्ण प्रभादेवी, दादर, माहीम, माटुंगामध्ये झाले ना। त्या संदर्भात मी स्वतः लिहिणार की किती निधी मिळाला आणि किती कामं झाले त्याचा तपशील आम्ही तुम्हाला पुढच्या जिल्हा नियोजनला देऊ। तर असा निधी फक्त स्वतःच्या विकासासाठी वापरत असेल साहेब ते योग्य नाही, त्यामुळे त्यावरती तुम्ही त्यांना समोरच्या माजी आमदारांना थोडी समज द्यावी आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन नागरी कामं आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी देऊन लोकांची कामं करण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करावा किंवा निधी द्यावी अशी आपणास विनंती करतो। आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या आभार मानतो। जय जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।